विद्यार्थ्यांनो, एक्झरसाइज 1.1 मधल्या क्वेश्चन 4कडे आपल्याला यायचं आहे. ऑन अ नंबर लाईन, पॉईंट्स ए बी सी आर सच दॅट डिस्टन्स बिटवीन ए अँड सी इक्वल टू 10, डिस्टन्स बिटवीन सी अँड बी इक्वल टू 8 अँड फाइंड डिस्टन्स बिटवीन ए अँड बी कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. आता हा जो प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेला आहे की एका नंबर लाईनवर ए बी सी असे 3 पॉईंट्स आहेत. मग आता इथे यातली खोच लक्षात घ्या मुलांनो. ए बी सी हे जे 3 पॉईंट्स आहेत हे नंबर लाईनवर आहेत, म्हणजे एकाच लाईनवर आहेत, म्हणजे कोलिनियर आहेत. म्हणजे आपल्याला स्पष्ट कोलिनियर आहेत असं दिलेलं नाही आहे, पण हे तिन्ही पॉईंट्स एकाच लाईनवर आहेत, म्हणजे दिस 3 पॉईंट्स आर कोलिनियर. ही फॅक्ट आपण लक्षात घ्या. आणि मग पुढे या 3 पॉईंटमधल्या 3 डिस्टन्सेसपैकी 3 पॉईंटमध्ये 3 डिस्टन्सेस असतात. एक असेल डिस्टन्स बिटवीन ए अँड बी, एक असेल डिस्टन्स बिटवीन बी अँड सी, आणि एक असेल डिस्टन्स बिटवीन ए अँड सी. तर आपल्याला 3 डिस्टन्सेसपैकी 2 डिस्टन्सेस दिलेले आहेत. एक दिलं आहे डिस्टन्स बिटवीन ए अँड सी, ए आणि सी मधलं डिस्टन्स, आणि एक दिलेलं आहे आपल्याला डिस्टन्स बिटवीन सी अँड बी. सी अँड बी मीन्स बी अँड सी, म्हणजे सी आणि बी मधलं अंतर म्हणजेच बी आणि सी मधलं अंतर. मग आता कोणतं डिस्टन्स आपल्याला दिलं नाही, आपल्याला दिलेलं नाही डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. मग हे काढायचं आहे आपल्याला, आणि आपल्याला क्वेश्चन पण तोच विचारला आहे की फाइंड डिस्टन्स बिटवीन ए अँड बी कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. आता इथे कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की हे 3 पॉईंट्स जर कोलिनियर असतील तर नक्कीच मग कोणता तरी एक पॉईंट इतर दोघांच्या मध्ये असेल. आता इथे आपल्याला कोलिनियर आहेत हे दिलेलं आहे कारण ते एकाच लाईनवर आहेत, पण आपल्याला कोणता पॉईंट इतर दोघांच्या मध्ये आहे हे दिलेलं नाही. म्हणजे इथे पॉसिबिलिटी एक अशी असू शकते की ए हा पॉईंट बी आणि सीच्या मध्ये असेल, किंवा सेकंड पॉसिबिलिटी अशी असू शकते की बी हा ए आणि सीच्या मध्ये असेल, किंवा थर्ड पॉसिबिलिटी अशी असू शकते की सी हा पॉईंट ए आणि बीच्या मध्ये असेल. मग बिटवीननेस जर दिलं नाही तर ह्या तिन्ही पॉसिबिलिटीज आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील जर ए आणि बी मधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं असेल तर. मागे मी तुम्हाला हे सांगितलं होतं की इफ जर आर इज बिटवीन पी अँड क्यू, हे जे स्टेटमेंट मी ते लिहिलेलं आहे याचा अर्थ लक्षात घ्या. आर इज बिटवीन पी अँड क्यूचा अर्थ होतो की हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत आणि आर हा पी आणि क्यूच्या मध्ये आहे. म्हणजे ही सिच्युएशन आहे. इथे दिसते आपल्याला की एकाच लाईनवर 3 पॉईंट्स आहेत पी क्यू आणि आर हा पी आणि क्यूच्या मध्ये आहे. कसं असतं की 3 पॉईंटमधल्या 3 डिस्टन्सेसपैकी 2 स्मॉलर डिस्टन्सेसची सम जर लार्जेस्ट एवढी असेल, म्हणजेच 3 पॉईंट्समधल्या 3 डिस्टन्सेसपैकी 2 स्मॉलरची सम लार्जेस्ट एवढी असणे, म्हणजेच त्या 3 पॉईंटमध्ये डिस्टन्स रिलेशन एक्झिस्ट होणे, म्हणजेच ते 3 पॉईंट्स कोलिनियर असणे. आपली बिटवीननेसची डेफिनेशन तुम्हाला मी सांगितली होती की 3 पॉईंट्स आपल्याला दिलेले असतील, त्या 3 पॉईंटमधल्या 3 डिस्टन्सेसपैकी दोघांची सम ही जर लार्जेस्ट एवढी असेल, 2 स्मॉलरची सम जर लार्जेस्ट एवढी असेल तर ते 3 पॉईंट्स कोलिनियर असतात. म्हणजे डिस्टन्स रिलेशन एक्झिस्ट होत असेल तर पॉईंट्स कोलिनियर असतात, आणि डिस्टन्स रिलेशनमध्ये 2 स्मॉलरची जी आपण सम घेतो त्या 2 स्मॉलर डिस्टन्सेसच्या सममध्ये जो पॉईंट रिपीट झाला तो इतर दोघांच्या मध्ये असतो. म्हणजे जर डिस्टन्स रिलेशन एक्झिस्ट होत असेल तर पॉईंट्स कोलिनियर असतात आणि त्यांच्यामध्ये बिटवीननेस असते. आणि जर 3 पॉईंट्स हे कोलिनियर असतील आणि त्यांच्यामधलं बिटवीननेस आपल्याला दिलेलं असेल, जसं इथे मी म्हटलेलं आहे इफ आर इज बिटवीन पी अँड क्यू, म्हणजे याचा अर्थ झाला पी क्यू आणि आर हे कोलिनियर आहेत आणि आर हा पी आणि क्यूच्या मध्ये आहे. मग हे बिटवीननेस, हे पहा, डिस्टन्स रिलेशन असेल तर बिटवीननेस असतं, आणि बिटवीननेस असेल तर यांच्यामध्ये डिस्टन्स रिलेशन एक्झिस्ट होतं. जेव्हा मी तुम्हाला सांगतो की आर इज बिटवीन पी अँड क्यू, तर याचा अर्थ होत असतो की डिस्टन्स बिटवीन पी अँड आर, हे बघा मी खाली लिहिलेलं आहे,
distance between P and R plus distance between R and Q इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू. म्हणजे जर हे असं आपल्याला दिलं असेल आर इज बिटवीन पी अँड क्यू, तर याचा अर्थ होतो पी आणि आरमधलं डिस्टन्स हे इथे दाखवलं आहे मी, नंतर प्लस आर आणि क्यूमधलं डिस्टन्स इक्वल टू पी आणि क्यूमधलं डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स रिलेशन असेल, हे बघा हे डिस्टन्स रिलेशन असेल असं, दोन स्मॉलर डिस्टन्सेसची सम लार्जेस्ट तेवढी तर बिटवीननेस असतं, आणि जर बिटवीननेस असेल तर डिस्टन्स रिलेशन एक्झिस्ट होत असतं. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, कारण आपल्याला आता जो प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे एक्झरसाइज 1.1 मधला जो आपण 4th प्रॉब्लेम सॉल्व करतो आहे, त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 3 पॉईंट्स एका लाईनवर आहेत हे सांगितलेलं आहे, म्हणजे कोलिनियर सांगितलेलं आहे, पण त्यांच्यामधलं बिटवीननेस काय आहे, कोणता पॉईंट कोणत्या 2 पॉईंट्सच्या मध्ये आहे ते आपल्याला दिलेलं नाही. आणि त्या 3 पॉईंटमधल्या 3 डिस्टन्सेसपैकी आपल्याला एक डिस्टन्स काढायला लावलेला आहे, 2 डिस्टन्सेस आपल्याला दिलेले आहेत. तर हा आपला प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं 4th एक्झाम्पल मी आता घेतो आहे. त्याचं सोल्युशन कसं असेल, प्रॉब्लेम तुम्ही लिहायचा आहे. सोल्युशन असं असेल की पॉईंट्स ए बी सी आर ऑन द नंबर लाईन, मीन्स एका लाईनवर आहेत, नंबर लाईनवर म्हणजे लाईनवर आहेत, आणि मग या 3 पॉईंटमधल्या 3 डिस्टन्सेसपैकी 2 डिस्टन्सेस देऊन एक डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. ऑल पॉसिबिलिटीज आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. मग पहिल्यांदा लिहितो मी की पॉईंट्स सोल्युशनमध्ये पहिला पॉईंट असेल माझा, ही पॉईंट्स ए बी अँड सी आर कोलिनियर. हे तर स्पष्ट आहे की हे 3 पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. पण बिटवीननेस काय आहे हे आपल्याला माहीत नाही. तर मग आता पॉसिबिलिटी 1 घेतो आहे मी. पॉसिबिलिटी फर्स्ट घेऊ आपण. ती अशी की लेट समजा ए पहिल्यांदा घेऊ आपण, ए इज बिटवीन बी अँड सी. म्हणजे समजा पॉसिबिलिटी 1 घेतली की ए हा बी आणि सीच्या मध्ये आहे. लक्षात घ्या 3 पॉईंट्स कोलिनियर आहे, म्हणजे एका लाईनवर आहेत, म्हणजे नक्कीच त्यांच्यामध्ये बिटवीननेस आहे. पण बिटवीननेस आपल्याला या एक्झाम्पलमध्ये दिलं नाही, तर आपण त्याची पहिली शक्यता घेतली आहे, पहिली पॉसिबिलिटी आपण घेतली आहे की सपोज लेट समजा ए हा बी आणि सीच्या मध्ये असेल. मग देअरफॉर तुम्हाला सांगितलं आहे मी की जर बिटवीननेस असेल तर डिस्टन्स रिलेशन लागू होईल, डिस्टन्स रिलेशन लागू असेल तर बिटवीननेस असेल, आणि बिटवीननेस असेल तर डिस्टन्स रिलेशन लागू होईल. मग हे बिटवीननेस आपण घेतलेलं आहे पहिलं. मग देअरफॉर डिस्टन्स रिलेशन लावतो मी, डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स बी अँड ए. आता पहा डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी अँड ए म्हणजेच डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी. तर मी बी अँड एच्या ऐवजी ए अँड बी लिहितो. डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी, मग प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड सी इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स बी अँड सी. आता बी आणि सी मधलं डिस्टन्स म्हणजे सी आणि बी मधलं डिस्टन्स जे आपल्याला दिलेलं आहे. मग दॅट इज डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी मला काढायचा आहे. तर याला मी असंच लिहितो, डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी प्लस डिस्टन्स बिटवीन ए अँड सी आपल्याला दिलेलं आहे 10 इक्वल टू डिस्टन्स बिटवीन बी अँड सी. तर आपल्याला बी अँड सी न म्हणता सी अँड बी म्हटलेलं आहे. लक्षात घ्या सी आणि बी मधलं डिस्टन्स म्हणजेच बी आणि सी मधलं डिस्टन्स असतं. तर हे बी आणि सी मधलं डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला 8, ते मी टाकतो इथे 8. मग याला मी आता सॉल्व करतो. हे घेईल मग मी पुढची स्टेप घेईल, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इक्वल टू 8, हे प्लस 10 मी इकडे घेईल -10. मग देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इक्वल टू
8 मायनस 10 म्हणजे येईल -2 युनिट्स. आता तुम्हाला मी शिकवलेलं आहे याच्या आधी की डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसते. आता इथे पहा ए आणि बी मधलं डिस्टन्स निगेटिव्ह आलेलं आहे. याचा अर्थ होतो की ही जी पॉसिबिलिटी आहे ए इज बिटवीन बी अँड सी ही पॉसिबल नाही. मग आता हे ए आणि बी मधलं डिस्टन्स -2 युनिट्स आलं, पण डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसते. मग मी इथे लिहील बट डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह. पण डिस्टन्स हे कधीच निगेटिव्ह नसतं. देअरफॉर ए इज बिटवीन बी अँड सी इज नॉट पॉसिबल. ही जी पॉसिबिलिटी आहे पहिली, ही पॉसिबिलिटी ही शक्य नाही. कारण ही पॉसिबिलिटी जर घेतली तर ए आणि बी मधलं डिस्टन्स हे निगेटिव्ह येते. आता आपण पॉसिबिलिटी 2 घ्यायची आहे. सेकंड पॉसिबिलिटी. लक्षात घ्या पॉईंट्स कोलिनियर दिले आहेत, पण आपल्याला बिटवीननेस दिलं नव्हतं. त्याच्यामुळे आपल्याला बिटवीननेस एक घेतला आहे आपण पहिले की सपोज ए इज बिटवीन बी अँड सी. आता ही सेकंड पॉसिबिलिटी मी घेतो आहे की लेट, आता बीला मी मध्ये घेतो, लेट बी इज बिटवीन ए अँड सी. म्हणजे समजा बी हा ए आणि सीच्या मध्ये असेल. मग आता बिटवीननेस आहे म्हणजे डिस्टन्स रिलेशन आहे. देअरफॉर इथे पहा तुम्हाला आपण घेतलं आहे की बी, समजा बी हा ए आणि सीच्या मध्ये असेल म्हणजे हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत आणि बी हा ए आणि सीच्या मध्ये आहे. मग इथे आता मी बिटवीननेसवरून डिस्टन्स रिलेशन घेतो. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी प्लस डिस्टन्स बिटवीन बी अँड सी इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए अँड सी. मग आता याच्यामध्ये आपल्याला हे पहा 3 पॉईंट्स दिले होते, कोलिनियर दिले होते, बिटवीननेस दिलं नव्हतं. 3 पॉईंट्सपैकी 2 डिस्टन्सेस देऊन एक डिस्टन्स आपल्याला काढायचं होतं. आपला प्रॉब्लेम हा अशा पद्धतीचा होता. मग मी दॅट इज करतो आहे. डिस्टन्स बिटवीन ए अँड बी मला काढायचा आहे. सेकंड पॉसिबिलिटी आपण घेतली होती बी इज बिटवीन ए अँड सी. बी आणि सी मधलं डिस्टन्स म्हणजे सी आणि बी मधलं डिस्टन्स हे 8 दिलेलं आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये आणि डिस्टन्स बिटवीन ए अँड सी दिलं आहे आपल्याला 10. आता मी देअरफॉर करतो, नेक्स्ट स्टेप घेतो, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इक्वल टू 10 प्लस 8 इकडे घेतो -8 म्हणजेच दॅट इज डिस्टन्स बिटवीन ए अँड बी आलं 2 युनिट्स. तर 2 युनिट्स हे पॉझिटिव्ह आहे, हे चालेल आपल्याला. म्हणजे ए आणि बी मधलं डिस्टन्स आहे 2 युनिट्स. किंवा जर या 3 पॉईंट्समध्ये बी जर ए आणि सीच्या मध्ये असेल, इफ बी इज बिटवीन ए अँड सी, देन अशावेळी मग ए बी मधलं डिस्टन्स असेल 2 युनिट्स. पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये एला आपण बी आणि सीच्या मध्ये घेतलं होतं, तेव्हा ए आणि बी मधलं डिस्टन्स जे आहे ते निगेटिव्ह आलं होतं. आणि आपल्याला ही फॅक्ट माहिती आहे मॅथमॅटिक्समधली की डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह. डिस्टन्स हे कधीच निगेटिव्ह नसतं. त्याच्यामुळे ही जी पॉसिबिलिटी आहे या 3 पॉईंट्सच्या संदर्भातली जे कोलिनियर आहेत एका लाईनवर आहेत त्यांच्या संदर्भात ए हा पॉईंट बी आणि सीच्या मध्ये असू शकत नाही. म्हणजे ही पॉसिबिलिटी ए इज बिटवीन बी अँड सी ही इथे एक्झिस्ट होणार नाही, म्हणजे ही इथे शक्य असणार नाही. हां, जर बी हा ए आणि सीच्या मध्ये असेल तर अशावेळी ए आणि बी मधलं डिस्टन्स असेल 2 युनिट्स. आता थर्ड एक पॉसिबिलिटी राहिली आहे आणखी. ती पॉसिबिलिटी अशी आहे की समजा सी हा ए आणि बीच्या मध्ये असेल तर काय होईल. तर मग तिसरी पॉसिबिलिटी अशी आहे. या पॉसिबिलिटीज याच्यासाठी आल्या आहेत की आपल्याला 3 पॉईंट्स एका लाईनवर म्हणजे कोलिनियर हे दिलं होतं, पण त्यांच्यामध्ये कोणता पॉईंट इतर दोघांच्या मध्ये आहे ते स्पष्ट आपल्याला दिलेलं नव्हतं. म्हणून आपल्याला ह्या 3 पॉसिबिलिटीज कन्सिडर कराव्या लागतात आहे की समजा सपोज किंवा ए हा बी आणि सीच्या मध्ये असेल किंवा
मग अशावेळी ए बीमधलं डिस्टन्स निगेटिव्ह येते, जे शक्य नाही आहे. म्हणजेच ही पहिली पॉसिबिलिटी ही सुद्धा शक्य नाही आहे. सेकंड पॉसिबिलिटी आहे की जर बी हा ए आणि सीच्या मध्ये असेल तर मग ए बीमधलं डिस्टन्स 2 युनिट्स असेल. आणि थर्ड पॉसिबिलिटी आहे की पॉसिबिलिटी 3 घेतो आहे मी, की लेट समजा सी इज बिटवीन ए अँड बी. समजा सी हा ए आणि बीच्या मध्ये असेल. मग अशावेळी काय होईल की आपल्याला आता इथे बिटवीननेस माहिती आहे. मग बिटवीननेस असेल तर डिस्टन्स रिलेशन असते. मग देअरफॉर मी डिस्टन्स रिलेशन लावेल. डिस्टन्स बिटवीन ए अँड सी प्लस डिस्टन्स बिटवीन सी अँड बी इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. मग जे डिस्टन्सेस दिले आहेत ते टाकतो मी याच्यामध्ये. डिस्टन्स बिटवीन ए अँड सी 10 आहे, प्लस डिस्टन्स बिटवीन सी अँड बी 8 आहे, आणि इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए अँड बी आपल्याला काढायचं होतं, ते माहीत नाही. मग आपल्याला भेटेल इथे 18 इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. मग एल एच एस इक्वल टू आर एच एस, म्हणजेच आर एच एस इक्वल टू एल एच एस. मी याला सरळ करून घेतो या स्टेटमेंटला. दॅट इज डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इक्वल टू 18, आणि हे डिस्टन्स जे असतं नंबर लाईनवरचं हे युनिट्समध्ये असतं, तर लिहितो मी युनिट्स. म्हणजे आपल्या या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 3 पॉईंट्स दिले होते नंबर लाईनवर, म्हणजे लाईनवर. त्या तिघांमधलं बिटवीननेस मात्र दिलं नव्हतं. कोलिनियर आहेत एवढं आपल्याला माहीत झालं, एकाच लाईनवर आहेत. बिटवीननेस दिलं नव्हतं. तर मग आपण बिटवीननेसच्या तिन्ही पॉसिबिलिटीज कन्सिडर केल्या, आणि आपण ए बीमधलं डिस्टन्स किती असू शकेल ते काढलं. आपल्याजवळ 3 उत्तर आले होते. एक आलं होतं बिटवीननेस पहिल्यासाठी ए इज बिटवीन बी अँड सीसाठी आपलं डिस्टन्स आलं होतं -2 युनिट्स. पण मायनस डिस्टन्स कधी नसतं, म्हणून हे डिस्टन्स जे आहे, जे निगेटिव्ह आलेलं आहे, ते ज्या पॉसिबिलिटीमुळे आलं ती पॉसिबिलिटीज पॉसिबल नाही. सेकंड पॉसिबिलिटी ती घेतली होती आपण, बी इज बिटवीन ए अँड सी. अशावेळी आपलं ए बीमधलं डिस्टन्स आलं होतं 2 युनिट्स. आणि थर्ड पॉसिबिलिटी होती सी इज बिटवीन ए अँड बी. जर सी हा ए आणि बीच्या मध्ये असेल तर अशावेळी ए आणि बीमधलं डिस्टन्स आलं 18 युनिट्स. म्हणजे आपण इथे मग लिहू की दस अशा प्रकारे डिस्टन्स बिटवीन ए अँड बी, म्हणजे हे जे 3 पॉईंट्स दिले होते एका लाईनवर, 3 पॉईंटमधल्या 3 डिस्टन्सेसपैकी 2 डिस्टन्सेस देऊन एक डिस्टन्स आपल्याला काढायला सांगितलं होतं. तर पर्टिक्युलर बिटवीननेस दिलेलं नसल्यामुळे तिन्ही पॉसिबिलिटीज आपण घेतल्या, आणि ह्या तिन्ही पॉसिबिलिटीजमध्ये आपल्याला ए बीमधलं डिस्टन्स 3 डिस्टन्सेस मिळाले, -2 युनिट्स, 2 युनिट्स आणि 18 युनिट्स. पण डिस्टन्स निगेटिव्ह नसल्यामुळे, डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसल्यामुळे, हे जे पहिलं डिस्टन्स आलं होतं ए आणि बीमधलं -2 युनिट्स, हे पॉसिबल नाही आहे, बिकॉज डिस्टन्स इज नेवर निगेटिव्ह. त्याच्यामुळे ही पॉसिबिलिटीज आपल्या या एक्झाम्पलमध्ये, ही जी पॉसिबिलिटीज आहे ए इज बिटवीन बी अँड सी, ही पॉसिबिलिटीज पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे ती आपल्याला इग्नोर करावी लागेल, आणि आपल्याला फायनल उत्तर लिहावं लागेल मग की ए आणि बीमधलं डिस्टन्स एकतर 2 युनिट्स असेल, और डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इक्वल टू 18 युनिट्स. म्हणजे एकतर ए आणि बीमधलं डिस्टन्स हे 2 युनिट्स असेल, और ए आणि बीमधलं डिस्टन्स हे 18 युनिट्स असेल. इथे हे एक्झाम्पल तुमचं संपते आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पलकडे येऊ. सेकंड म्हणतो आहे मी, सॉरी. आता आपण या 5th एक्झाम्पलकडे येऊ. हे सेम 5th एक्झाम्पल जे आहे हे सेम या 4th एक्झाम्पलसारखं आहे. इथे म्हटलं होतं की ए बी सी पॉईंट्स हे नंबर लाईनवर आहेत, म्हणजे एकाच लाईनवर आहे, म्हणजे कोलिनियर आहेत. मात्र त्यांच्यामधलं बिटवीननेस दिलं नव्हतं, आणि 3 पॉईंटमधल्या 3 डिस्टन्सेसपैकी 2 डिस्टन्सेस आपल्याला दिले होते, आणि थर्ड डिस्टन्स आपल्याला काढायला सांगितलं होतं.
पॉईंट्स ए बी सी होते, इथे पॉईंट्स एक्स वाय झेड आहेत. बघा हा फिफ्थ प्रॉब्लेम पहा, पॉईंट्स एक्स वाय झेड आर कोलिनियर. हे एक्स वाय झेड्स कसे आहेत, कोलिनियर आहेत. आणि कोलिनियर फक्त दिलेले आहेत, बिटवीन एस दिलेलं नाही आहे. फक्त म्हटलेलं आहे की एक्स वाय झेड पॉईंट्स कोलिनियर आहेत. आणि हे तीन डिस्टन्सेस, हे तीन पॉईंट्समधल्या तीन डिस्टन्सेसपैकी पहा, एक्स आणि वायमधलं डिस्टन्स दिला आहे, वाय आणि झेडमधलं एक्स आणि वायमधलं डिस्टन्स दिला आहे, वाय आणि झेडमधलं डिस्टन्स दिला आहे. मग एक्स आणि झेडमधलं डिस्टन्स आपल्याला काढायला सांगितलं असेल. बघा इथे एक्स आणि झेडमधलं डिस्टन्स काढायचं आहे. फाइंड डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड. म्हणजे प्रॉब्लेम वरच्या प्रॉब्लेमसारखंच आहे की इथे तीन पॉईंट्स कोलिनियर आहेत. त्याच्या तीन पॉईंट्सपैकी तीन पॉईंट्समधल्या तीन डिस्टन्सेसपैकी दोन डिस्टन्सेस आपल्याला दिलेले आहेत आणि थर्ड डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. मग प्रॉब्लेम असा आहे की हे तीन पॉईंट्स जे कोलिनियर आहे त्यांच्यामध्ये बिटवीननेस आपल्याला दिलेले नाही क्लिअर कट, की एक्स हा वाय आणि झेडच्या मध्ये आहे, की वाय हा एक्स आणि झेडच्या मध्ये आहे, की झेड हा एक्स आणि वायच्या मध्ये आहे. हे तर नक्की आहे की यांच्यामध्ये बिटवीननेस आहे, कोणता तरी एक पॉईंट इतर दोघांच्या मध्ये आहे, कारण हे तीन पॉईंट्स काय कोलिनियर आहेत. पण बिटवीननेस दिलेलं नसल्यामुळे आपल्याला इथे या फोर्थ एक्झाम्पलमध्ये जशा तीन पॉसिबिलिटीज आपण घेतल्या होत्या तशाच तीन पॉसिबिलिटीज इथे घ्याव्या लागतील. आणि जे राहिलेलं डिस्टन्स आहे तीन डिस्टन्सेसपैकी दोन देऊन एक काढायला सांगितलं ते आपल्याला तसंच काढावं लागेल. मग इथे मी आता या फिफ्थ एक्झाम्पलचं सोल्युशन घेतो. की मी पहिल्यांदा घेईल की पॉईंट्स, हे कॅपिटल नावं घ्यायला लागतील आपल्याला. एक्स, पॉईंट्सचे नाव आहेत कॅपिटल लेटरमध्ये असतात. एक्स वाय झेड आर कोलिनियर. हे तर आपल्याला नक्की माहिती आहे की हे कोलिनियर आहेत. मग आता इथे बिटवीननेस दिल्या नसल्यामुळे आपल्याला घ्यावी लागेल पॉसिबिलिटी 1. जर बिटवीननेस दिलं असतं तर हे एकाच स्टेपमध्ये गणित होऊन गेलं असतं. पण इथे बिटवीननेस दिलं नसल्यामुळे आपल्याला तिन्ही पॉसिबिलिटीज कन्सिडर कराव्या लागणार आहेत. मग पहिल्यांदा घेतो मी एक्स हा पॉईंट वाय आणि झेडच्या मध्ये असेल. मी देतो इथे सपोज किंवा लेट समजा वाय इज बिटवीन एक्स इज बिटवीन वाय अँड झेड. आता हे जे स्टेटमेंट आहे हे वाय डॅश एक्स डॅश झेड नाही आहे, हे स्टेटमेंट आहे एक्स इज बिटवीन वाय अँड झेड. याला व्यापक अर्थ असतो. याचा अर्थ होतो एक्स वाय झेड पॉईंट्स कोलिनियर आहे आणि एक्स हा वाय आणि झेडच्या मध्ये आहे. मग आता बिटवीननेस आहे म्हणजे डिस्टन्स रिलेशन लागू होईल. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन वाय अँड एक्स म्हणजेच एक्स अँड वाय प्लस हे पहा डिस्टन्स बिटवीन वाय अँड एक्स म्हणजेच डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय, ते एकच असतं. मी आता इथे वाय आधी आहे म्हणून मी डिस्टन्स बिटवीन वाय अँड एक्स असं लिहिलेलं आहे. प्लस डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड इक्वल टू डिस्टन्स बिटवीन वाय अँड झेड. मग आता याच्यामध्ये कोणकोणते डिस्टन्सेस आपल्याला दिलेले आहेत या एक्झाम्पलमध्ये. एक्स वायमधलं म्हणजेच वाय एक्समधलं, एक्स वायमधलं डिस्टन्स म्हणजेच वाय एक्समधलं डिस्टन्स हे दिलेलं आहे आपल्याला 17 युनिट्स. वाय झेडमधलं डिस्टन्स दिलं आहे 8 युनिट्स आणि एक्स झेडमधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. तर डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय म्हणजेच डिस्टन्स बिटवीन वाय अँड एक्स हे दिलेलं आहे आपल्याला 17 युनिट्स प्लस डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड आपल्याला काढायचं आहे, हे आपल्याला माहीत नाही, आणि इक्वल टू डिस्टन्स बिटवीन वाय अँड झेड दिलेलं आहे आपल्याला 8 इक्वल टू 8. मग आता मी काढेल डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड इक्वल टू 8 मायनस प्लस 17 इकडे होतील -17. मग नेक्स्ट स्टेप असेल आपली की देअरफॉर डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड इक्वल टू, इथे पहा 8 मायनस 17, ते एक प्लस असेल एक मायनस, तर आपण दोघांचा डिफरन्स घेतो आणि मोठ्याचं साईन देत असतो. इथे एक प्लस आहे, हे 8 प्लस आहे 17 मायनस आहे, तर डिफरन्स घ्यावा लागेल दोघांचा. 17मधून 8 गेले, 17मधून 8 गेले म्हणजे राहतील 9 आणि साईन येईल मोठ्याचं म्हणजे निगेटिव्ह.
तर हे डिस्टन्स आलं -9 युनिट्स. पण परत आता मागच्यासारखं लक्षात घ्या की डिस्टन्स हे कधीच निगेटिव्ह नसते. इथे एक्स आणि झेडमधलं डिस्टन्स -9 युनिट्स आलेलं आहे. हे पॉसिबल नाही मॅथमॅटिकली. मग मी लिहिलं इथे बट डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह. पण डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं. मग देअरफॉर ही जी पण आता मग इथे तर डिस्टन्स निगेटिव्ह आला, म्हणजेच ही जी पॉसिबिलिटी घेतली होती आपण की एक्स इज बिटवीन वाय अँड झेड, एक्स इज बिटवीन वाय अँड झेड, ही पॉसिबिलिटी इज नॉट पॉसिबल. म्हणजे हे बिटवीननेस एक्स इज बिटवीन वाय अँड झेड हे पॉसिबल नाही. का पॉसिबल नाही? कारण हे बिटवीननेस जर तुम्ही घेतलं तर जे डिस्टन्स तुम्हाला काढायचं होतं ते निगेटिव्ह आलेलं आहे. पण डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसते. त्याच्यामुळे ही जी पॉसिबिलिटी तुम्ही पहिली घेतली होती एक्स इज बिटवीन वाय अँड झेड इज नॉट पॉसिबल, म्हणजे ही पॉसिबल नाही. मग आता सेकंड पॉसिबिलिटी घेऊ आपण, पॉसिबिलिटी 2. पॉसिबिलिटी 2 घेतो आहे मी की लेट, समजा आता आपण वायला मध्ये घेऊ एक्स आणि झेडच्या, वाय इज बिटवीन एक्स अँड झेड. आता वाय इज बिटवीन एक्स अँड झेड ही बिटवीननेस आपण घेतलं तर देअरफॉर डिस्टन्स रिलेशन भेटेल आपल्याला. डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय हे कॅपिटल घ्यायचे, एक्स वाय हे लेटर्स पॉईंट्सचे नाव आहेत, प्लस डिस्टन्स बिटवीन वाय अँड झेड इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड. परत पाय एक्स आणि वायमधलं डिस्टन्स आपल्याला 17 युनिट्स दिलेलं आहे. वाय आणि झेडमधलं डिस्टन्स आपल्याला 8 युनिट्स दिलेलं आहे. आणि एक्स आणि झेडमधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. मग इथे होईल 17 + 8 मीन्स 25 इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड. याला मी सरळ करून घेतो, LHS इक्वल टू RHS, म्हणजेच RHS इक्वल टू LHS. याला मी असं पलटून घेतो आहे या स्टेटमेंटला, असं पलटू आपण. दॅट इज डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड इक्वल टू 25 युनिट्स. हे डिस्टन्स पॉझिटिव्ह आहे, हे आपल्याला चालतं आहे. म्हणजे ही जी पॉसिबिलिटी आहे, जर वाय हा एक्स आणि झेडच्या मध्ये असेल तर या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स एक्स आणि झेडमधलं 25 युनिट्स असेल. आणि आता थर्ड आणि ही लास्ट पॉसिबिलिटी आहे, तिसरी पण पॉसिबिलिटी आपल्याला इथे कन्सिडर करावी लागेल, कारण आपल्याला क्लिअर कट बिटवीननेस दिलं नाही आहे, फक्त पॉईंट्स कोलिनियर दिले होते. तर तिसरी पॉसिबिलिटी घेईल मी, लेट झेड इज बिटवीन एक्स अँड वाय. समजा झेड हा एक्स आणि वायच्या मध्ये असेल तर अशा वेळी एक्स झेडमधलं डिस्टन्स किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. तर झेड इज बिटवीन एक्स अँड वाय. मग देअरफॉर बिटवीननेसवरून मी डिस्टन्स रिलेशन घेतो, डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड, डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड प्लस डिस्टन्स बिटवीन झेड अँड वाय आता पहा इथे झेड आणि वायमधलं डिस्टन्स म्हणजेच वाय आणि झेडमधलं डिस्टन्स होईल इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय. आता पहा हे डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड तुम्हाला काढायचं आहे, प्लस डिस्टन्स बिटवीन झेड अँड वाय मीन्स डिस्टन्स बिटवीन वाय अँड झेड हे 8 दिलं आहे आणि डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय आपल्याला दिलेलं आहे 17. आता मी काढेल मग देअरफॉर डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड इक्वल टू 17. हे +8 इकडे घ्यायचं, हे -8 होईल आणि मग आपल्याला भेटेल देअरफॉर डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड इक्वल टू 17 - 8 म्हणजेच 9 युनिट्स. तर मुलांनो लक्षात घ्या, 3 पॉईंट्स दिले होते एक्स वाय झेड. त्या 3 पॉईंट्स कोलिनियर दिले होते, पण बिटवीननेस त्यांच्यामध्ये काय आहे ते दिलेलं नव्हतं. आणि आपल्याला सांगितलं होतं की 3 डिस्टन्सेसपैकी 2 डिस्टन्सेस जे आहेत, एक एक्स वायमधलं आणि एक वाय झेडमधलं, हे 17 युनिट्स आणि 8 युनिट्स आहेत रिस्पेक्टिवली.
आणि एक्स आणि झेडमधलं डिस्टन्स आपल्याला विचारलं होतं. तर बिटवीननेस दिलं नसल्यामुळे तिन्ही पॉसिबिलिटीज आपण कन्सिडर केल्या. तर पहिल्यांदा एक्स आणि झेडमधलं डिस्टन्स आपल्याला मिळालं -9 युनिट्स, पण डिस्टन्स कधी निगेटिव्ह नसते, त्याच्यामुळे ती पहिली पॉसिबिलिटी जी होती एक्स इज बिटवीन वाय अँड झेड तीच पॉसिबल नाही आहे. सेकंड पॉसिबिलिटी आपण घेतली होती वाय इज बिटवीन एक्स अँड झेड. वायला एक्स आणि झेडच्या मध्ये जर घेतलं तर एक्स वायमधलं डिस्टन्स आलं मग आपलं 25 युनिट्स. आणि तिसरी पॉसिबिलिटी होती की झेड हा एक्स आणि वायच्या मध्ये असेल तर अशावेळी मग डिस्टन्स एक्स आणि झेडमधलं डिस्टन्स येईल 9 युनिट्स. म्हणजे मग आता इथे मी लिहिल आन्सर की देअरफोर निगेटिव्ह डिस्टन्स जे आहे ते आपल्याला सोडून द्यायचं आहे. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये एक्स वाय झेड 3 पॉईंट्स कोलिनियर असतील, बिटवीननेस दिलं नसेल, तर अशावेळी एक्स आणि झेडमधलं अंतर एक तर काय असेल 25 युनिट्स असेल किंवा एक्स आणि झेडमधलं अंतर असेल 9 युनिट्स. मग मी ते आन्सर लिहिले हे निगेटिव्ह डिस्टन्स पॉसिबल नाही. म्हणजेच या एक्झाम्पलमध्ये जिथे आपल्याला 3 पॉईंट्स ABC कोलिनियर दिले होते पण बिटवीननेस दिलं नव्हतं पर्टिक्युलर, त्याच्यामुळे या एक्स आणि झेडमधल्या डिस्टन्सच्या बाबतीत मग 2 शक्यता आहेत. एक शक्यता तर हे निगेटिव्ह असल्यामुळे आपली खारीज झाली, म्हणजे हे शक्यता पॉसिबल नाही आहे, शक्य नाही आहे. म्हणजेच एक्स आणि झेडमधलं अंतर एकतर किती असेल 25 युनिट्स. therefore distance between x and z is 25 units, or distance between x and z equal to 9 units. हे तुमचं उत्तर झालं. इथे हे प्रॉब्लेम तुमचं संपलं. मुलांनो, हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे अतिशय महत्त्वाचे असतात आपल्या परीक्षेमध्ये. हे अशा टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत, क्वेश्चन नंबर 4 और क्वेश्चन नंबर 5, हे आपल्याला 4 मार्कांसाठी किंवा 3 मार्कांसाठी विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये पॉईंट्स कोलिनियर दिलेले असतात पण बिटवीननेस दिलं नसतं, त्याच्यामुळे बिटवीननेसच्या तिन्ही शक्यता आपल्याला विचारात घ्याव्या लागतात.